गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वडसा तालुक्यातील सावंगी या गावात प्रेरणाभूमी महावीराचा उद्घाटन सोहळा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे तथा थायलंड देशातून आणलेल्या तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीचा अनावरण सोहळा पार पडला। या विहारासाठी गीताबाई ईश्वर बनसोड यांनी स्वतःच्या मालकीची रस्त्यालगतची जमीन त्यांनी दान दिली। तसेच उपासिका सुरेखा जनार्दन शंभरकर, चंद्रकांता घनश्याम सुखदेवे, शोभा तुळशीराम वैद्य यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा दान दिला। विशेष म्हणजे हा विहार लोकांनी केलेल्या लोकवर्गणीतून उभा करण्यात आलेला आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष काशीनाथ मेश्राम हे होते। विशेष उपस्थिती खासदार डॉक्टर नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, प्रभाताई ढोरे, सरपंच ग्रामपंचायत सावंगी, सुमंत मेश्राम उपसरपंच सावंगी, डॉक्टर चंद्रशेखर बांबोडे तथा वंदनीय भिक्षू संघ तसेच मोठ्या संख्येने गावातील बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज तालुका प्रतिनिधी राकेश लोनारे, देसाईगंज वडसा। अंगावर शहारे येतात, आपले येतात की मला माहिती नाही। जय भीम म्हटल्याबरोबर किंवा बाबासाहेबांचा जय जयकार केल्याबरोबर अंगामध्ये शहारे येण्यासारखी गोष्ट असते, कारण की त्यांनी त्या जीवनामध्ये जे कार्य करून दाखवलेलं आहे आणि जो बुद्ध धर्म या देशामध्ये लोप पावत चाललेला होता त्याला जीवनदान देण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे। म्हणून त्याचे उपकार आपण आयुष्यभर विसरू शकत नाही। त्याने समतेचा विचार समाजासमोर ठेवला। ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, सत्य लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि समतेचा विचार समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला। माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा माणूस म्हणून जन्मतो, म्हणून त्याला माणूस म्हणून आयुष्यभर जगता आलं पाहिजे। अशा प्रकारची समाज व्यवस्था जेव्हा निर्माण होईल त्या ठिकाणी आपण समता मानली असतात। समता म्हणजे समानता नव्हे, समानता म्हणजे इक्वेलिटी, इक्वेलिटी नाही तर इक्विटी असायला पाहिजे। ज्या लोकांना कधी संधी मिळालेली आहे, ज्या लोकांना संधी मिळू शकत नाही, जे लोक या संधीपासून वंचित राहिलेले आहेत त्यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे, त्यांच्यासाठी विशेष तरतूद करून त्यांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचं काम ज्या ठिकाणी होत असेल त्या समाजामध्ये समता नांदेल। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।